ओके. तर मी कालच वोटिंग देऊन आलो आहे आणि ही जी इंक आहे ना, असे मी बरेचसे व्हिडिओज बघितलेत की ही इंक इमिजिएटली निघते सॅनिटायझर अप्लाय केल्यावरती. तर आज आपण तेच ट्राय करूया की खरंच असं होईल का याच्यासोबत. लेट्स सी. हे माझ्याकडे सॅनिटायझर आहे बाय द वे, ठीक आहे. हे मी इथे अप्लाय करतो थोडंसं थोडंसं. ओके ओके ओके. आता मला फक्त इथे पुसायचं आहे, ठीक आहे. ओके. आत्तापर्यंत बऱ्यापैकी इंक निघालेली आहे बघा, किती लाईट झाली आहे ती. आणि मला असं वाटतं मी फक्त बोटाने करतोय ना, मी कपड्याने वगैरे पुसलं ना की ते पूर्ण क्लीन होईल. लेट्स ट्राय. शिट. ऑलमोस्ट सगळी इंक निघालेली आहे कपड्याने. एक मी म्हणेल एक अजून मी एखाद मिनिटाला रब केलं ना की ही पूर्ण इंक पण निघून जाईल. तर याच्याने आपल्याला काय समजतंय गाईज. मी जवळपास गेले 10 वर्ष झाले मतदान करतोय किंवा त्यापेक्षाही जास्त. आणि आतापर्यंत मी जवळपास 4 ते 5 वेळा मतदान किंवा त्यापेक्षाही जास्त मतदान केलं असेल, इन्क्लुडिंग हे वालं. आजपर्यंत त्यांनी कधी मार्कर यूज नव्हता केला टू पॉईंट की मी मतदान केलंय म्हणून. आणि ते एक इंक होती, ती इंक कधीही निघत नव्हती. ते इंक ते लोक छोटीशी बॉटल असायची, त्या बॉटलमधून ते लोक इंक टाकायचे आपल्या याच्यावरती, असं काठीने लावायचे. ती इंक लिटरली हप्ता हप्ताभर निघत नव्हती. ही इंक इमिजिएटली निघाली आहे. याला काय म्हणावं? कुठल्या प्रकारचा स्कॅम आहे की काय सांगता येईल, काय माहिती नाही. पण मग तुम्हीच सांगा आता कॉमेंट्समध्ये की हे नक्की काय असू शकतं.